ही स्थिती महाभारतात झाली होती आणि तेव्हा साक्षात श्रीकृष्ण सुद्धा युद्ध थांबवू शकले नाही. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. 1941चं कॅलेंडर सुद्धा आज रिपीट होत आहे 2025 मध्ये. अख्ख्या जगात भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याला आध्यात्मिक वारसा आहे, संस्कृती आहे, देण्याची प्रवृत्ती आहे, बाकी देशांची घेण्याची प्रवृत्ती आहे. तेव्हापासून सर्वत्रच प्रॉब्लेम सुरू आहेत. आपण सातत्याने ऐकतोय 2025 लागलं तसं एक एक वाईट घटनांच्या मालिका सुरू आहेत. हो, बरोबर. मुळात माणसाच्या विवेक बुद्धीवर परिणाम होतोय. माणसाची विवेक जोपर्यंत जिवंत असेल तेव्हा कितीही संकट आली तर तो त्यातून मार्ग काढतो. आणि जेव्हा विवेकच प्रॉब्लेम मध्ये आलाय तेव्हा संकटातून मार्ग काढायला अडचणी निर्माण होतात. कारण याला भारत देशाची कुंडली पण कारणीभूत आहे. मोदीजींची आहेच, नो डाऊट, पण भारताची कुंडली सकारात्मक आहे की जी अजूनही मान्य करते की युद्धापेक्षा शांततेने प्रश्न सोडवायचे आहेत. भारताला नक्की अर्जुन म्हणता येईल, कारण की आजही मी सांगते, आजही मी भारताची पत्रिका वारंवार पाहते. भारतात इतर देशांच्या तुलनेत सतत विवेक बुद्धी आहे. तर 2033 नंतर ही सगळी परिस्थिती निवळेल. 8 वर्ष या घटना होत राहतील, यांच्या घटनांचा क्रम होत राहील. मग त्याच्यात आपण असं पॉइंट टू पॉइंट सांगणं की हे असं होईल मग असं होईल मग असं होईल असं नाही होत. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत पुन्हा एकदा ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी मॅडम आहेत. तुम्हाला आठवतोय का मागचा भाग? ज्योती जोशी मॅडमनी मागच्या एपिसोडमध्ये गुरुच्या अतिचार गतीबद्दल आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी काही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये असलेल्या खाणाखुणा देखील त्या व्हिडिओमध्ये केल्या होत्या. मोदीजी काय कूटनीती वापरतील, भारत पाकिस्तान युद्धाबद्दल काय होईल, अशा अनेक गोष्टींबाबतीत ते बोलल्या होत्या. इतकंच नाही तर प्रत्येक राशीसाठी देखील त्यांनी उपाय पण सांगितले होते. या गोष्टीला साधारण 1-2 महिने झाले, पण कसं जग बदलत चाललंय ना झपाट्याने. 2 महिन्यानंतर आज जेव्हा स्टुडिओमध्ये बसतोय ना, तर तेव्हा वैश्विक महायुद्ध वर्ल्ड वॉर 3 च्या बहुतेक आपण उंबरठ्यावर उभे होत असंच जणू वाटतंय. कदाचित वर्ल्ड वॉर 3 हा विषय अगदी अलगदपणे हाताळायला आणि ॲस्ट्रॉलॉजिकल इन्साइट्स मिळवायला आणि ज्योती जोशी मॅडमकडनं उपाय मिळवण्यासाठीच कदाचित आपण इथे आज पुन्हा एकदा इनोटॉक्सवरती हा एपिसोड घेऊन येत आहोत. एपिसोड तर सुरुवात आम्ही करणारच आहोत, पण एक रिक्वेस्ट करू का? तुम्ही सगळेजण एपिसोड पाहताय, पण तुम्ही बेल आयकॉन दाबताय का? सबस्क्राईब करताय का? कारण की समजा बेल आयकॉन तुम्ही दाबलत तर आमचा येणारा प्रत्येक एपिसोड हा तुमच्यापर्यंत पहिल्यांदी पोचेल. त्यामुळे वेळ घालवू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. आणि आता मी वेलकम करतो डॉक्टर ज्योती जोशी मॅडमना. डॉक्टर ज्योती जोशी, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. खूप छान वाटतंय. इनोटॉक्सचं ऑफिस, तुमची सगळी टीम, ॲक्टिव्ह मेंबर, तुमचा उत्साह इथे आलं की खूप प्रसन्न वाटतं. आणि ज्योतिषांना एक सवय असते, जिथे जातात तिथे व्हायब्रेशन पाहतात. या ऑफिसमध्ये आलं ना की अत्यंत सकारात्मक वाटतं. म्हणजे बाहेरचे टेन्शन कुठेतरी कमी झाल्याचं फिलिंग या ऑफिसमध्ये येतं. याचं सगळं श्रेय खरं आमच्या टीमला आहे. म्हणजे सप्तेश असो, पूजा असो, सुमित असो, हे आपण सगळे इथे आहोत, तुम्ही पाहतातच आहात. त्याच्यामुळे हा एपिसोड आजचा तसाच होईल मागच्या वेळेसारखा. आणि मागच्या वेळेचा तुम्ही जो एपिसोड केलात ना, त्याच्यानंतर इतक्या प्रतिक्रिया आल्या त्या एपिसोडवरती आणि लोकांनी इतके वेगवेगळे निरनिराळे प्रश्न विचारले, त्याच्यावर सुद्धा आपण कदाचित बोलूयात आजच्या एपिसोडमध्ये. पण आपले कम्युनिटी ही आपल्यासाठी महत्त्वाचीच आहे. आपण काय देतोय आणि कम्युनिटीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं ही आपली पहिली जबाबदारी आहेच. हो, प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न असतोच. पण तुमच्यासारखे गेस्ट आले की इतके प्रश्न येतात की खरं तर कधी कधी राहून जातं. अच्छा, आज कशावर चर्चा करूयात? तुमची कम्युनिटी सांगेल त्या प्रश्नावर. एक विषय असा येतोय
आणि तुम्हीच तो जवळजवळ 10 महिन्यापूर्वी तुमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जेव्हा लाईव्ह गेला होतात त्यावेळेला तुम्ही वर्ल्ड वॉर 3 बद्दल बोलला होतात. मागचा एपिसोड आपण केला तो देवगुरु बृहस्पतींच्या अतिचार गतीवरती, आणि मग तुम्ही 8 वर्षांच्या त्या कालखंडामध्ये काय काय होऊ शकेल असं बोलला होतात. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की महाभारत काळातील ग्रहस्थिती पुन्हा एकदा इतक्या शेकडो वर्षांनी परत एकदा 2025 मध्ये आली आहे असं म्हणतात. होय. म्हणजे आपण वर्ल्ड वॉर 3 च्या खरंच उंबरठ्यावर आहोत का? त्यावेळची ग्रहस्थिती कशी होती याचा उलगडा कराल का? खूप छान प्रश्न आहे. कसं झालंय ना की ग्रह हे संकेत देतात की एखादी घटना घडण्याची शक्यता निर्माण करतात. त्या घटनेची पुढे नेमकी काय प्रतिक्रिया येते ते अनेक वेळा माणसांवर सुद्धा अवलंबून असतं. पण महाभारत काळात जर आपण पाहिलं तर तेव्हा गुरुदेव अतिचार गतीत गेले. त्याच्यानंतर गुरुदेवांची अतिचार गती झाली ती पहिल्या महायुद्धा काळात, दुसऱ्या महायुद्ध काळात आणि त्यानंतर करोना काळात. पण करोना काळात जी झाली होती ती सुद्धा यापूर्वी ज्या अतिचार गती झाल्या ते 2 वर्ष 4 वर्ष, आणि आता जी अतिचार गती सुरू झाली आहे 2025ला ती 8 वर्षांसाठी. 2024 मध्ये आम्ही जेव्हा सगळे व्हिडिओ टाकले तेव्हापासून हे सातत्याने सांगतोय की हे युग परिवर्तन सुरू होईल 2025 ते 2033. कारण ही जी गुरुदेवांची अतिचार गती आहे ती निसर्ग कुंडलीच्या 3ऱ्या स्थानापासून सुरू होऊन 10म स्थानात थांबणार आहे. हे दोन्ही उपचय स्थान आहे. उपचय म्हणजे वृद्धी करणारी स्थान. अशा आणि तृतीय स्थान जर आपण पाहिलं तर तिथे मिथुन राशीच्या माध्यमातून गुरुदेव फळ देतील आणि गुरुदेव अतिचार गतीत. मग होतं काय ना की मिथुन म्हणजे मीडिया, मिथुन म्हणजे संवाद, मिथुन म्हणजे बोलण्याची कला, व्यापार वृत्ती, आणि या सगळ्या गोष्टी मलाच पाहिजे ही भूमिका. मिथुन राशीत राहू सारखा ग्रह उच्चीचा होतो. तर मिथुन राशीत जेव्हा गुरुदेव अतिचार गतीला त्यांची सुरुवात होईल, म्हणजे एरवी 13 महिने ते एका राशीत राहतात तर 5 महिन्यात राशी परिवर्तन करतील. या पद्धतीने मकर राशीपर्यंत म्हणजे निसर्ग कुंडलीच्या 10म स्थानापर्यंत ते प्रवास करतील. गुरुदेव. ही स्थिती महाभारतात झाली होती आणि तेव्हा साक्षात श्रीकृष्ण सुद्धा युद्ध थांबवू शकले नाही. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. म्हणजे 5 गावं देऊन द्या ही गोष्ट जी होती ती श्रीकृष्णाने सांगितली दुर्योधनाला. दुर्योधन देऊ शकला नाही कारण सगळं मलाच पाहिजे ही भूमिका तिथे होती. आणि मलाच पाहिजे ही भूमिका केव्हा होते? जेव्हा राहू सारखा ग्रह प्रचंड प्रबळ होतो. 21व्या शतकात तसाही राहू ऑल ओव्हर प्रबळ आहे. त्यातल्या त्यात त्याच्या आत्याचं गोचर जर आपण पाहिलं तर तो कुंभ राशीत आहे. कुंभ राशीला नैसर्गिक मालकी राहूची सुद्धा मानल्या जाते. तिथे तो सगळ्यात जास्त प्रबळ होतो. इच्छापूर्तीचं स्थान असतं ते. कुंभ राशी म्हणजे निसर्ग कुंडलीच्या इच्छापूर्तीचं स्थान. मग तिथे मलाचं पाहिजेचा अतिरेक झालेला राहूमुळे गुरुदेवांची अतिचार गती, शनिदेव जलतत्वाच्या राशीत, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन यापूर्वी कधी नव्हतं एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे. किंवा 1941चं कॅलेंडर सुद्धा आज रिपीट होत आहे 2025 मध्ये. ही सगळी जी ग्रहस्थिती रिपीट होते हे संकेत देत आहे की सांभाळा, पुढे संकट आहे. आणि मग अशा वेळी ना दुर्योधन पुन्हा आठवतो. दुर्योधन असं म्हणतो, जाना मी धर्म. तो म्हणतो की मला धर्म माहिती आहे पण मी आचरणात आणू शकत नाही. मला अधर्म देखील माहिती आहे पण मी तो सोडू शकत नाही. कारण त्याला सगळं स्वतःचं होतं. जेव्हा माणसाची अशी अतिरिक्त प्रवृत्ती वाढते की सगळे अधिकार मला पाहिजे, सगळा पैसा माझ्याकडे पाहिजे, सगळी सत्ता मला पाहिजे, तेव्हा महायुद्धाची स्थिती निर्माण होते. तेव्हा श्रीकृष्ण होता ते थांबवू शकले नाही. आज श्रीकृष्ण आहे की नाही आपल्याला माहिती नाही. आपण विचार करतोय की यावं कुठून तरी श्रीकृष्णाने
ब्रह्मांडाला, आपल्या देशाला, आपल्या पृथ्वीला वाचवावं. पण तो येईलच याची गॅरंटी नाही. परंतु माणसाने स्वतःची सचोट विवेक बुद्धी वाढवावी. आणि या सगळ्यामध्ये भारताचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण अख्ख्या जगात भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याला आध्यात्मिक वारसा आहे, संस्कृती आहे, देण्याची प्रवृत्ती आहे. बाकी देशांची घेण्याची प्रवृत्ती आहे, भारताकडे देण्याची प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती जर वाढली तर भारताकडे सामर्थ्य वाढतंय. या सगळ्या परिस्थितीमुळे तिसरं महायुद्ध घडण्याची शक्यता आहे. आणि कसं होतं ना की आपण कोणत्या एका देशाला बोलू शकत नाही, पण विशेषतः असे देश की ज्यांच्याकडे आज सत्ता आहे त्यांना अजून अधिक हवी आहे. सत्तेचा संघर्ष आहे. आमच्या देशाचं शस्त्र विकल्या गेलं पाहिजे, आमच्या देशाकडे पैसा आला पाहिजे. आणि या संघर्षासाठी मग पुढचे प्रश्न निर्माण होत आहे. विश्वयुद्ध एक पहिलं जेव्हा झालं, वर्ल्ड वॉर 1 जेव्हा झालं, ते साधारण 4 ते 5 वर्ष टिकलं. आणि 4 ते 5 वर्ष झाल्यानंतर जर्मनीसारख्या राष्ट्राला सगळ्या जगाने साईडला केलं, म्हणून हिटलरचा जन्म झाला. 1939 ते 1945-46 पर्यंत वर्ल्ड वॉर 2 झाली. 1945 नंतर मध्ये वैश्विक महायुद्ध किंवा वर्ल्ड वॉर 3 सारखी कधी परत घटना आलीच नाही. मग गुरु अतिचारी जो झाला आहे मार्चमध्ये, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणला होतात, तसं वर्ल्ड वॉर 1 वर्ल्ड वॉर 2च्या वेळेला सुद्धा गुरु अतिचारी होते का? होय. 1919 मध्ये अतिचार गती होती. त्याच्यानंतर 42 मध्ये अतिचार गती होती. आणि गुरु अतिचार गती या शब्दाचा जेव्हा आपण अर्थ विचार करतो ना, तर गुरु म्हणजे घरातील सगळ्यात समजदार, सगळ्यात मॅच्युअर कुटुंब प्रमुख ज्याला आपण म्हणतो. मग कुटुंब प्रमुखाचा प्रयत्न काय असतं की जेव्हा संकट येईल तेव्हा ते कसं थांबवता येईल. मग अखिल मानव जातीचा कुटुंब प्रमुख म्हणजे गुरुदेव, त्यांचा हा प्रयत्न आहे की संरक्षण करायचं. म्हणून जेव्हा 1919 मध्ये प्रथम वर्ल्ड वॉर सुरू होतं, ते अतिचार गतीत गेले. त्यांनी अतिरिक्त परिश्रम सुरू केले. अतिचार गती म्हणजे अतिरिक्त परिश्रम, नेहमीपेक्षा 3 पट परिश्रम. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पण ते त्याच गतीत गेले आणि आता त्याच गतीत गेले, हे संकेत दाखवत आहे. आणि कसं होतं ना की आज अशी ग्रहस्थिती नाहीये की 3rd वर्ल्ड वॉर पहिल्या 2 वॉर सारखं होईल. तेव्हा कसं होतं ना, तेव्हा खूप सोपं होतं, कारण तेव्हा राहू कुंभेत नव्हता. तेव्हा क्लिअर होतं, हा देश या बाजूने, हा देश या बाजूने किंवा हा देश या बाजूने. बरोबर. आज ते राहणार नाही, कारण आज राहू ग्रह कुंभ राशीत आहे. मग त्यामुळे कोणता देश कोणत्या बाजूने आहे हे कोणालाही स्पष्ट नसेल. गुरु मिथुनेत आहे आणि मिथुनेत तो अतिचार गतीत आहे. म्हणजे इतक्या पटकन शब्द आणि भाषा बदलल्या जाईल. तृतीय स्थान भाषेचं आहे, शब्दांचं आहे, मांडणीचं आहे, विचारांचं आहे. ते इतक्या वेगात बदलेल की आपल्याला कळायच्या अगोदर घटना बदललेली असेल. आणि खरंच तुम्ही म्हणताय तोच प्रश्न अक्षरशः आता डोक्यात होता की वर्ल्ड वॉर 2 झाली आणि इतक्या वर्षांनंतर आपण परत म्हणतोय की वर्ल्ड वॉर 3 कदाचित होईल. विश्व महायुद्ध म्हणायचं ना, तृतीय महायुद्ध पुन्हा एकदा होईल असं दर्शवलं जात आहे. पण दुसऱ्या महायुद्धापासनं आत्तापर्यंतच्या काळामध्ये समजा आपण पूर्ण प्रवास बघितला तर देश सगळे प्रगल्भ होत गेले. म्हणजे टेक्नॉलॉजी आली, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन्स आले. अमेरिका अगदी आघाडीवर होतं. अमेरिकेने सगळ्या देशांसाठी खूप चांगल्या गोष्टी देखील केल्या. पण त्याचबरोबर समजा रशिया आणि चायना बघितलं तर रशिया आणि चायना काही कारणांसाठी एकत्र आहेत, पण एकमेकांना कोणीतरी एक वर्चस्वाला जाईल असं नको आहे. किंवा भारत आपापलं करतोच आहे, पण आपले नेबर्स बघितले तर पाकिस्तान एका बाजूला, दुसरीकडे बांगलादेश. त्याच्यामुळे आपले आर्म्ड फोर्सेस कंटिन्युअस एकजूटच असतात सीमेवरती. किंवा इंडिया आणि चायना यांच्यामधलं भांडण म्हणा, वॉर म्हणा, ते तर आहेच, पण अलीकडे असंही ऐकू येते की कदाचित त्यांच्यामध्ये सुद्धा मित्रत्वाची भावना येते. एवढंच नाही
तर ब्रिक्सचं पण निर्मिती झाली आहे. म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, आणि ते आपण वेस्ट आणि US याच्या अगेन्स्ट, किंवा त्यांनी खूप मोठं होऊ नये, डॉलर खूप मोठा होऊ नये, अमेरिका इथून पुढे अजून होऊ नये, याच्याकरता ते झालंय. मग तुम्ही महाभारतामधलं बोललात ना, तसं प्रश्न असा येतोय की अधर्म म्हणजे कृष्ण सांगून गेले की यदा यदा यदासी अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे जेव्हा जेव्हा अधर्म येईल तेव्हा तेव्हा मी तिथे येईन आणि मग मी पृथ्वीला वाचवीन. पण इतकी सगळ्यांवरती इंटरडिपेंडन्स असताना आपलं म्हणजे ट्रेड पण चाललाय, आपण US सर्वात जास्ती ट्रेड पण करतो आज. खरंच अधर्म आहे का? आणि खरंच World War III होईल का? हा प्रश्न मनामध्ये अक्षरशः घर करून राहिलाय. होय. कसं होतं ना की युद्धाचं स्वरूप बदललंय. युद्ध होईल हे खरं आहे. म्हणजे जसं तेव्हा श्रीकृष्ण युद्ध थांबवू शकले नाही, आज थांबवू शकणार नाही, कारण गुरुदेव जे 8 वर्षाच्या अतिचार गतीत जात आहे, युद्ध होणार आहे, त्याला पर्याय नाही, कोणीही थांबवू शकत नाही. फक्त युद्धाचं स्वरूप काळानुसार बदललेलं असेल. म्हणजे एकेकाळी सरळसोट युद्ध होतं, आज युद्धाचं स्वरूप हे वेगवेगळ्या पद्धतीने होईल. म्हणजे तृतीय स्थान मीडिया दर्शवतं. तर अनेक युद्ध हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर फक्त सोशल मीडियातून होती. तुम्हाला आठवतंय का पहलगामच्या वेळेला जेव्हा हल्ला चालला होता आणि भारताने डिसाईड केलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण जेव्हा डिसाईड केलं की आता आपण हल्लाबोल करायचा, त्यावेळेला अटॅक्स चालू होते, पण मीडियामधनं ज्या बातमी येत होत्या ना त्या बातम्या वेगवेगळ्या येत होत्या. म्हणजे आपले टँक्स ऑलरेडी तिथे पोहोचलेत, कराची पोर्टवर हमला झालाय, म्हणजे त्याला कराची आपलं झालंय, पाकिस्तान नाहीच आहे, आता पाकिस्तान नाहीच आहे, अशा अनेक गोष्टी आल्या होत्या. POK भारतात सामील झालंय, अजून काय अफगाणिस्तान निर्माण झालाय. हो, त्याचं कारणच आहे की जे आम्ही सांगतो, तृतीय स्थानात गुरुदेव, उपचय स्थानात मिथुन राशीत अतिरेकी झालंय. मिथुन ही मुळातच मीडियाची रास आहे. मिथुन राशीत म्हणजे गुरुदेवांची ती शत्रू रास आहे, बुध ग्रहाची रास आहे. बुध हा बालिश आहे, त्यांच्या हातात सत्ता येऊन गेलेली आहे आणि ते अतिशय चुकीच्या बातम्या पसरवणं हा प्रकार तिथून सुरू झालेला आहे. आणि उपचय म्हटल्यामुळे ते वाढत राहणार आहे, तिथून संकट निर्माण होत आहे. पण मग ही जी World War III करण्याची वृत्ती वेगवेगळी बदलली आहे. म्हणजे अगदी 4 वर्ष पूर्वी जायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी मगाशी म्हणालातच की 2020 मध्ये सुद्धा गुरु अतिचारी होते आणि त्यावेळेला कोरोना झाला. आणि आता तुम्ही म्हणलात तसं मीडिया थ्रू वेगवेगळ्या गोष्टी तिथून सुरुवात होईल, मीडियातून सुरुवात होईल. हा अधर्मच का? अधर्मच आहे. खोटं बोलणं जेवढं गुन्हा आहे, खोटी वागणूक जेवढी गुन्हा आहे, तेवढंच खोटं बोलणं सुद्धा गुन्हा आहे. मग हे मीडियापासून सुरुवात होऊन हे वाढत जाईल पुढे? मीडिया एक माध्यम आहे, आपण फक्त मीडिया नाही सांगू शकत. मलाच पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे, जी राहूने विकसित केलेली आहे. कसं होतं ना की फक्त एकट्या ग्रहामुळे घटना घडत नाहीत, सगळ्या ग्रहांचा आपापला रोल असतो. म्हणजे आता एखादी घटना, ज्या दिवशी शनीने राशी परिवर्तन केलं, कधी बरं केलं ते? 29 मार्च 2025. तेव्हापासून सर्वत्रच प्रॉब्लेम सुरू आहेत. आपण सातत्याने ऐकतोय 2025 लागलं तसं एक वाईट घटनांच्या मालिका सुरू आहेत. हो, बरोबर. तर या सगळ्या वाईट घटनांच्या मालिकांना ही ग्रहस्थिती आहे की जी आम्ही 2024 मध्ये सुद्धा सांगितली होती. म्हणजे थोडंसं आपण जर मागे गेलो ना तर 2025च्या सुरुवातीला शुक्रासारखा ग्रह जो एका राशीत 1 महिना थांबायचा, त्याने 6 महिने मुक्काम ठेवला, जवळपास 5 महिने काही दिवस. मंगळासारखा पटकन पुढे जाणारा ग्रह, त्याने सुद्धा जवळपास 5 ते 6 महिने एका राशीत मुक्काम ठेवला आणि तोही त्याची नीच राशी किंवा शत्रू राशी मिथुन राशीतून खूप मोठे प्रॉब्लेम सुरू होत आहे. कारण मिथुन हीच मुळात बुध ग्रहाची रास आहे. बुध मीडिया सेक्टर, कॉम्प्युटर सेक्टर, आधुनिक साधनं ही सगळी इंडिकेट करतो. तिथून प्रॉब्लेमला सुरुवात होणं, सोशल मीडियाचा वापर होणं, आंतरराष्ट्रीय राजकारणात मला ही भावना वाढणं,
सत्तेचे हाव वाढणं. कारण गुरु निर्बली होतो मिथुन राशीत, तो निर्बली आहे, अतिचार गतीत आहे, धावत सुटला आहे. त्यामुळे एरवी गुरुदेव जे पूर्ण रक्षण करतात ते रक्षण करायला कुठेतरी असमर्थ होत आहे, कमी होत आहे. त्यामुळे सचद विवेक बुद्धी कमी होते आणि त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. पण युद्धाचं स्वरूप कसं असेल? सरळ सरळ युद्धाचं स्वरूप नसेल. ही इथे अजून एक विषय आहे. आणि मिथुनेतून कर्केत गेला की स्वरूप बदलेल, कर्केतून पुन्हा मिथुन आला की स्वरूप बदलेल. पहिल्यांदा आपल्याला असं वाटेल की हे 3 राष्ट्र एकत्र आहे. मग जेव्हा इकडे गुरुचं परिवर्तन झालं की त्यातलं एखादा राष्ट्र आपल्याला या बाजूला दिसेल. जसजसं ग्रह परिवर्तन करतील तसतसं राष्ट्राचे गट वेगवेगळे दिसायला लागतील. म्हणजे कोण कोणाचा मित्र, कोण कोणाचा कळायला शत्रू हे समजणारच नाही. आणि त्याच्यात व्यापार हा विषय सगळ्यांचा छुपा अजेंडा असेल. व्यापार, दाखवण्याचे दात, खायचे दात. प्रत्येकाचा छुपा अजेंडा प्रत्येक देशाचा असेल. व्यापार, मला होणारा अर्थलाभ, माझ्या देशाचं शेअर, मला मिळणारा पैसा, माझ्या डॉलरची किंमत. डॉलर डाऊन होण्याची बऱ्यापैकी मोठी शक्यता आहे. किंवा उलट्या भाषेत सांगायचं तर रुपयाचं मूल्य वाढणार आहे या काळात आणि डॉलर डाऊन होणार आहे. पण या कारणासाठी युद्धजन्य वातावरण सतत राहील. आणि मग कसं होतं ना की घटनेचा क्रम असतो. वातावरण निर्माण झालं, पूर्ण तयारी झालेली, फक्त काडी लागायची वेळ आहे. ती कोणत्याही क्षणी लागू शकते. मग ही काडी का लागत नाहीये? कारण की तुम्ही म्हणलात तसं अधर्म तर आहे. अधर्म आहे. प्रत्येकाला छुपा असा आहे की मला पैसा मिळावा, व्यापारातून मला लाभ व्हावा, मी सुरक्षित राहावं, माझ्या हातात सत्ता यावी. आणि सोबतच तेवढीच मोठी भीती सुद्धा आहे. कारण निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात शनिदेव जाऊन बसलेले, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला आतून भीती आहे. तृतीय प्रत्येक लीडरला, प्रत्येक देशाला, प्रत्येक देशाच्या नेतृत्वाला. आणि आता जेव्हा 13 जुलैला शनिदेव वक्री होतील तेव्हा जिथे जिथे सत्ता आहे, सत्ताधारी व्यक्ती अडचणीत येईल. मग कसं होतं ना की पद्धती वेगवेगळ्या होतात. मग सत्ताधारी काही ठिकाणी सत्ता बदलेल, काही ठिकाणी सत्ताधाऱ्यावर आक्रमण होईल, त्यांच्या जीवाच्या भीती निर्माण होतील. नैसर्गिक आपत्ती अजून जास्त तीव्रतेने वाढणार आहे. यापूर्वी आपण जे कधीच अपघात पाहिले नाही. म्हणजे कधी कधी वाईट वाटतं बघा की मी मागच्या वर्षी 2024च्या सप्टेंबरमध्ये जेव्हा सांगितलं नैसर्गिक आपत्ती आणि न पाहिलेले अपघात, असं मी खूप मोगम शब्दांमध्ये सांगितलं होतं. लगेच चॅनलवर कमेंट्स आली की मॅडम तुम्ही सुद्धा घाबरवायला लागल्यात का आम्हाला? तसं नसतं. थोडंसं सजग करणं असतं. तुम्ही म्हणलात तसं ते एअर इंडियाचं जे विमान कोसळलं तो खरंच न पाहिलेला अपघात होता. तर ते 2024च्या वार्षिक राशी भविष्यांमध्ये आपण दिलेलं. तर या सगळ्या घटनांचं स्वरूप तयार होईल. मग प्रत्येक ठिकाणी सारखी घटना नाही घडणार. काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीत अतिरिक्त पाऊस येईल, काही ठिकाणी दुष्काळ येईल, काही ठिकाणी भूकंपाचं भरपूर आहे. आणि जपानमधल्या भूकंपाची शक्यता जास्त आहे. खरं जपानने स्वतःला किती डेव्हलप केलंय, पण अजून शक्यता वाढणार आहे. काही म्हणजे प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचं स्वरूप वेगळं होईल. नैसर्गिक आपत्ती येतील, अपघात वाढतील आणि सत्ताधारी जे लोक आहेत त्यांच्यावर संकट वाढणार आहे. विशेषतः आता जेव्हा शनिदेव वक्री गतीने त्यांच्या स्वतःच्या नक्षत्रात प्रवास सुरू होईल, त्या दिवसाची जर पुन्हा आपण ग्रहस्थिती पाहिली ना तर ती नॉर्मल नाही आहे. 13 जुलैला त्यांच्या प्रत्येक परिवर्तनाला स्थिती नॉर्मल नाही. 13 जुलैला काय झालेलं आहे की मंगळ केतू युती, शनी मंगळ षडाष्टक, राहू चंद्र युती. राहू चंद्र युती कुंभेत, शनी मीनेत. मीनेत जेव्हा शनी वक्री होतो त्याचा अर्थ असा होतो की तो कुंभ राशीकडे चाललाय. म्हणजे चंद्रासारखा सेन्सेबल ग्रह, संवेदनशील ग्रह राहू आणि शनीच्या कचाट्यात सापडला. माणसाचं मन तिथे विचलित होतंय, घाबरतंय.
आणि माणूस जेवढा घाबरतो तेवढा जास्त अग्रेसिव्हली समोर जातो. अनेक वेळा न घडणाऱ्या ॲक्शन किंवा कृती, भांडणं ही भीतीतून तयार होतात. ती स्थिती इथे पुन्हा निर्माण होते. किंवा भीत्यापाठी ब्रह्मराक्षस हा पण शब्द आहे. किंवा नसलेली भूत निर्माण होणं, तसं नसलेली भीती निर्माण होणं आणि असलेली भीती रौद्र रूपात समोर येणं, या दोन्ही गोष्टी तिथे होण्याची शक्यता निर्माण होते 13 एप्रिलपासून. मग आता 13 एप्रिल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 13 एप्रिलच्या आत बाहेर त्या घटना सुरू होतील आणि 138 दिवस त्या घटनांची तीव्रता जास्त असेल. काही जण असंही म्हणतात की आता येणाऱ्या जुलैमध्ये, तुम्ही जपानचा विषय काढलात म्हणून एकदम लक्षात आलं की भूकंप आणि त्याला लागून सुनामी. पण पाण्याचं म्हणजे जलतत्वाचं इथे काय? जलतत्वच सगळ्यात मोठं संकट आहे. कारण की जलतत्वात शनिदेव आहेत, मीनेत. मीन राशीचा स्वामी. कसं असतं ना की आपण एखाद्या घरात राहतोय, अगदी सोप्या भाषेत सांगते मी. त्या घराचा घरमालक जर स्वतः अडचणीत आला तर तुम्ही चांगल्या प्रकारे राहू शकाल का? तो तुम्हाला काय सांगेल? बरोबर. तसं शनिदेव आहे मीन राशीत, म्हणजे गुरुच्या राशीत. गुरुदेव बुधाच्या राशीत मुळात निर्बली, स्वतः संकटात. आणि जलतत्वाची मीन रास निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात, जिथे चक्र पूर्ण होतो, अंतिम रास आहे ती. त्यामुळे ते दोघं संकटात. हा प्रश्न तिथे निर्माण. म्हणजे एकीकडे नैसर्गिक आपत्ती, जलतत्वाच्या नंतर वायुतत्व, कारण गुरु वायुतत्वात आहे. विमान अंकात वायुतत्व प्रबळ होता. आम्ही सांगतच होतो की गुरु अतिचार गतीत वायुतत्वापासून सुरुवात होते. त्या वायुतत्वात हा अपघात झाला की ज्याचा आपण कधीच विचार केलेला नव्हता. आणि गुरु शनी केंद्रयोग. शनी आता वक्री होईल त्या दिवशी मंगळ शनी षडाष्टक योग, हा खूप मोठा वाईट योग आहे. आताही आहे, पण आता शनी मार्गी आहे. वक्री शनी आणि मंगळ षडाष्टक. मंगळ पुन्हा केतूच्या युतीत. कसं असतं ना की कोणतीही घटना जी एकदा घडते, एकच घटना घडते, तर तिचा तेवढा दुष्प्रभाव किंवा शुभ प्रभाव होत नाही. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीत अगदी कर्केचा गुरु असला तरी खूप शुभ आहे असं नाही म्हणतायत. पण कर्केचा गुरु आहे, मग कर्केचा मालक चंद्र सुस्थितीत आहे, मग कर्केचा मालक चंद्र वृषभेत आहे, वृषभेचा मालक शुक्र सुस्थितीत आहे, तर त्या शुभ घटनांची मालिका. तसं आज अशुभ घटनांची मालिका. आणि जेव्हा अशी मालिका तयार होते तेव्हा संकट स्थिती निर्माण होते. मुळात माणसाच्या विवेक बुद्धीवर परिणाम होतोय. माणसाची विवेक जोपर्यंत जिवंत असेल तेव्हा कितीही संकट आली तर तो त्यातून मार्ग काढतो. आणि जेव्हा विवेकच प्रॉब्लेममध्ये आलाय तेव्हा संकटातून मार्ग काढायला अडचणी निर्माण होतात. आणि त्यातल्या त्यात काय होतं ना की जेव्हा एखाद्या माणसाची कुंडली असेल तर त्याच्यावर एका वेळी 2 गोष्टींचा प्रभाव होतो. एक होतो महादशेचा आणि दुसरा होतो गोचरचा. पण देशाची कुंडली हा जेव्हा विषय येतो तेव्हा देशाच्या कुंडलीवर जास्त प्रभाव होतो तो गोचरचा. आणि ह्या सगळ्या ग्रहस्थिती गोचरमध्ये निर्माण होत आहे. माणसाच्या कुंडलीला महादशा वाचवू शकते, देशाच्या कुंडलीला तसं असेलच असं नाही. कारण देश किती वर्षांपूर्वी निर्माण झाला त्यानुसार ते बदलत जातं. बरोबर. त्यामुळे देशाला ते संरक्षण मिळत नाही जे माणसाला मिळतं. एक प्रश्न असा येतोय की 4 समजा मोठे देश बघितले, एकीकडे अमेरिका, दुसरीकडे चायना, भारत, रशिया आणि मे बी पाकिस्तान सुद्धा. तर ह्या 4-5 देशांच्या कुंडलीनुसार पुढची 7-8 वर्ष या विश्व महायुद्धात काळातली ही कशी जातील या देशांसाठी, हे तुम्ही सांगू शकाल का? इथे आपण संकेताने बोलू शकतो की आज काय संकेत निर्माण होत आहेत. तर जेव्हा आपण विविध देशांच्या कुंडल्या बघतोय तेव्हा सगळ्यात घातक कुंडली एक तयार होते चायनाची. आज असं जरी वाटत असलं की चायना खूप मोठी प्रगती करतोय, तरी त्या खूप मोठ्या प्रगतीत
खूप मोठा विनाश लपलेला आहे. चायनाची कुंडली घातक रस्त्यावर आहे. रशियाची कुंडली डाऊन लेवलला जाणारी आहे. अमेरिकेची कुंडली डाऊन लेवलला जाणारी आहे. म्हणजे अमेरिकेची जी सगळ्यात मोठी पॉवर आहे आज डॉलर, त्या डॉलरची व्हॅल्यू डाऊन होते. त्याच्यानंतर पाकिस्तानचे तुकडे होणार हे तर आपण पाकिस्तानच्या कुंडलीत सरळच पाहतोय. चायनाचं सुद्धा विभाजन होताना दिसतंय. या सगळ्यांमध्ये सगळ्यात सकारात्मक कुंडली आजच्या तारखेला भारत देशाची आहे. म्हणजे या जर 5 कुंडल्यांचा आपण विचार केला तर सगळ्यात सकारात्मक कुंडली भारत देशाची आहे. कारण की मी आज सुद्धा वारंवार जे सांगते तो सगळ्यात मोठा दुष्प्रभाव विवेक बुद्धीवर होणार आहे. बरोबर. आणि त्यातल्या त्यात भारताची जेव्हा पत्रिका पाहतोय तर भारताच्या विवेक बुद्धीवर कुठेतरी नियंत्रण आहे. कुठेतरी भारताची देण्याची पण पॉलिसी आहे आणि थांबण्याची सुद्धा पॉलिसी आहे. मला सांगा, रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं, काय वाटत होतं किती दिवसात थांबेल? अगदी 2-3 दिवसात संपेल असं वाटत होतं. बरोबर. हो. ते संपू शकलं नाही, त्यांना थांबवता आलं नाही. कारण ती सत्सद विवेक बुद्धी दोन्ही देशांमध्ये नव्हती. किंवा कोणत्याही इवन इकडचे जे युद्ध झाले तिथे सुद्धा ती सत्सद विवेक बुद्धी नव्हती. पण भारताकडे ती विवेक बुद्धी होती. कुठे थांबावं हा सुद्धा मोठा प्रश्न होतो. आणि भारत आता जे 3रं महायुद्ध सुरू होईल त्यात लवकर सहभाग घेणार नाही. आता ओढल्या गेला होता. मी जे तुम्हाला शब्द विचारलं ती स्क्रिप्ट लिहिल्या गेली होती. कारण भारतापासून युद्ध सुरू करून भारतावर एक ब्लेम लावण्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रकार होता. भारताने स्वतःला शांतपणे बाजूला काढलं. कारण याला भारत देशाची कुंडली पण कारणीभूत आहे. मोदीजींची आहेच, नो डाऊट. पण भारताची कुंडली सकारात्मक आहे की जी अजूनही मान्य करते की युद्धापेक्षा शांततेने प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जर हे महायुद्ध सुरू झालं तर पत्रिकेचं संकेत असे आहे की भारत लवकर खूप मोठा सहभाग घेणार नाही. पण अशी स्थिती निर्माण होईल की ज्या दिवशी भारताला पर्याय उरणार नाही. हे महायुद्ध कधी सुरू होईल? कारण की काही प्रतिक्रिया मी अशाही बघितल्या की आपण ऑलरेडी महायुद्धामध्येच आहोत. म्हणजे इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झालं, अमेरिकेने इराणवरती थोडासा हल्ला केला आणि ह्यावेळची भीती म्हणजे खरं तर न्यूक्लिअर ही भीती खूप मोठी होत चालली आहे. म्हणजे आपण सुद्धा असं म्हणतात की पाकिस्तानच्या किराणा हिल्स जिथे त्यांचा सगळा ऐवज होता, न्यूक्लिअर ऐवज, तिथे आपण अटॅक केला. अमेरिकेने काही नाही, म्हणजे कोणी विचारही केला नसेल पण इराणच्या न्यूक्लिअर सामग्रीवर त्यांनी अटॅक केला. महाभारतामध्ये देखील ब्रह्मास्त्र होतंच ना. होय. मग ही एक चिंता मोठी विश्वासमोर आहे का न्यूक्लिअर वॉरची? न्यूक्लिअर वॉर ही चिंता आहे आणि याच्यामुळेच युद्ध पुढे जात आहे किंवा पूर्ण फुलफिल सुरू होत नाही आहे. महाभारत काळाचं तुम्ही सांगितलं त्यामुळे ती गोष्ट आहे छोटीशी किंवा घटना आहे ती मी सांगेल की युद्धाच्या शेवटी सर्व कौरव संपलेले असतात. अश्वत्थामा खूप रागात असतो आणि त्याची सत्सद विवेक बुद्धी संपलेली असते, जी आपण आत्ताही बोलतोय. विवेक बुद्धी संपलेली असते. माणसाचा जोवर विवेक जिवंत असतो किंवा देशाचा किंवा देशप्रमुखाचा, तोपर्यंत माणसाचं संरक्षण होतं. अश्वत्थामाची ती संपलेली होती. त्याने रागारागात ब्रह्मास्त्र काढलं. अर्जुनाने त्याला पर्याय म्हणून अर्जुनाने सुद्धा काढलं. मग तेव्हा वेदव्यास समोर आले. ते म्हणाले की याच्यामुळे पृथ्वी नष्ट होईल, हे करू नका किंवा खूप मोठं नुकसान होईल. आता इथे काय होतं ना, अर्धवट शिक्षण आणि पूर्ण शिक्षण, अर्धवट ज्ञान आणि पूर्ण ज्ञान. अर्जुनाकडे पूर्ण ज्ञान होतं, त्याने ते मागे घेऊन घेतला. अश्वत्थामाला मागे घेता आलं नाही. त्याने अर्जुनाच्या होणाऱ्या पुत्रावर ते सोडलं. मग कृष्णाला त्याचा प्रचंड राग आला आणि त्याने त्याला
आमरण रक्त तुझं वाहत राहील आणि मृत्यू मिळणार नाही, म्हणून तो एक चिरंजीवी झालेला आहे अश्वत्थामा. आजही तो फिरताना दिसतो. त्या पण घटना आपण खूप वेळा ऐकलेल्या आहे विविध ठिकाणी. किंवा बऱ्हाणपूरमध्ये पण मध्ये एका डॉक्टरांना दिसला होता. मध्ये एकदा असंही झालं की एका दवाखान्यात एक डॉक्टरांनी तो किस्सा सांगितला होता. IQ आहे म्हणजे त्या डॉक्टरांकडनं आलेला आहे की त्यांच्या दवाखान्यात एक खूप उंचापुरा माणूस आला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. डॉक्टर पाहून घाबरले. म्हणाले हे काय सुरू आहे, थांब मी पट्टी घेतो. मागे वळले. सामान आणलं आणि आले तर तो नव्हता, पण त्याच्या कपाळातून सारखं रक्त वाहत होतं. तेव्हा असं वाटलं की कदाचित अश्वत्थामा तिथे आलेला होता का, किंवा अनेक तिथे रात्रीतून कोणीतरी फूल ठेवून जातं. तर त्याला जो चिरंजीवीचा शाप मिळाला आहे ते वरदान नाही आहे. तो शाप तेव्हा कृष्णाने दिलं, कारण त्याने हे अत्यंत चुकीचं कृत्य केलं होतं. आपण आज असं सांगू शकतो की तशी ग्रहस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे की माणसाची विवेक बुद्धी संपली आहे, ज्ञान अर्धवट आहे, कुणाचकडे पूर्ण ज्ञान नाही आहे. आणि या स्थितीमध्ये एखाद्याने जर न्यूक्लिअर बॉम्ब वापरला आणि त्याला ते आवरता आलं नाही तर होणारं नुकसान हे तेवढंच मोठं असेल. तर त्यांनी खरं तर वापरू नये. आता इथे पुन्हा एक सांगते, तुमचं ते किराणा हिल, भारताची सत्सद विवेक बुद्धी पुन्हा सांगते. 170 किलोमीटर आहे भारताच्या सीमेपासून. ते जर तिथे काही झालं अजून तर जेव्हा त्यातून रेज निघतात त्या देशाच्या सीमेवर अडकत नाही. तुम्ही कोणतीही ताकद लावा, अडकवू शकणार नाही. बरोबर. ती जर भारतात आली तर आपण काय करणार आहोत. तिथे भारताची सत्सद विवेक बुद्धीच कामी पडली की युद्ध थांबवा. अजून जर आपण तिथे काही केलं, आज तिथे असंही म्हणू शकतो आपण ते जमिनीत गाडल्या गेले म्हणून ठीक आहे, पण जर अजून एक आपलं शस्त्र तिथे गेलं असतं आणि ते बाहेर आलं असतं तर 170 किलोमीटर नंतरचा 170 किलोमीटर 3 तासाचं बसचं रन भारतापर्यंत ते पोहोचलं असतं. दुसरं जलतत्व बिघडलेलं आहे. त्या देशाच्या बाजूला जे जल आहे समुद्राचं, ते एकदा त्या समुद्रात पोहोचल्यावर जगातल्या ते समुद्र जिथे जिथे आहे तिथे तिथे ते जाणार आहे. मग ते देश पाहणार नाही की हा हे भारतात आहे सुरक्षित ठेवा, किंवा हा देश याला सुरक्षित ठेवा. ते सगळीकडे पसरणार आहे. ते जलतत्वातून पसरण्याची भीती खूप मोठी आहे. मग इथे भारताची विवेक बुद्धी कामाला आली. आणि मला तेच वाटतंय की तिसरं वर्ल्ड वॉर जर सुरू झालं तर भारताची विवेक बुद्धी सगळ्यात प्रभावी ठरेल. भारताचं नेतृत्व प्रभावी ठरेल. आणि कितीही युद्धजन्य परिस्थिती झाली तरी भारत उशिरात उशिरा, जेव्हा आता सगळे पर्याय संपले आहे तेव्हा सहभाग घेईल. भारत त्याच्या पद्धतीने हाच प्रयत्न करेल की युद्ध होऊ नये. आणि प्रत्येक देश मनातून या विचारात आहे युद्ध होऊ नये, मला फक्त पैसा मिळावा. बरोबर. कारण की कोण कोणाचा मित्र कोण कोणाचा शत्रू आपण म्हणलं तसं कळतच नाहीये. व्यापार, पैसा, अतिरेक पैशाचा होणं. आणि ठीक आहे, आता जर आपण पाहिली तर अमेरिकेचे पण कुंभ राशी आहे. अमेरिकेच्या चंद्रावरून राहूचं गोचर सुरू आहे. महाभारताची ती तुम्ही गोष्ट सांगितली अश्वत्थामा आणि अर्जुनाची, त्यावरनं सगळं ते महाभारताचं जे ऐकलं होतं, अर्थात पूर्ण वाचलं नाही पण ते काही काही असे टप्पे लक्षात आले. आणि एक खूप छान चित्र बघितलं होतं की जिथे कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता आणि अर्जुन असा करून बसलाय की मी नाही लढणार, आणि कृष्ण त्याला भगवद्गीता सांगतोय. तुम्ही मगाशी म्हणलात की अधर्म तर आहेच, जे सगळं चाललेलं आहे ते अधर्मच आहे, की नुसतं पैशाच्या पाठीमागे सगळेजण आहेत, मीडियावरती वाटेल त्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे, मीडियाचा गैरवापर होतोय. किंवा पाकिस्ताननी सुद्धा आता इंडियामध्ये जो ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा ड्रोन्स देखील ते शस्त्ररहित ड्रोन्स नव्हते, अशीही आपली चर्चा झाली. म्हणजे अधर्म आहेच, पण तरी सुद्धा भय असल्यामुळे, ग्रहस्थितींमुळे निर्माण झालेला भय असल्यामुळे कोणीही तो बाण सोडत नाहीये. मग इथे समजा आपण एक घटकाभरासाठी असं म्हणलं की अर्जुनाची जशी स्थिती झाली होती की मी नाही लढणार, तर इथे हे सगळे वर्ल्ड लीडर्स
अर्जुनासारखे झालेत का, की बाण कधी सोडावा? आणि नाही, इथे उपमा चुकते. हम्म, अर्जुनाचं व्ह्यू हे होतं की आपण आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या गुरूंना नुकसान पोहोचवू नये, माझं नुकसान झालं तर चालेल. हम्म, तिथे तो कर्मामध्ये मागे सरकत होता, परंतु त्याचं मूळ व्ह्यू सकारात्मक होता, बरोबर. मूळ उद्देश सकारात्मक होता. हम्म, आज जे युद्धाच्या कडारवर उभे आहे, स्वतः युद्धात उतरताय किंवा इतरांना ढकलताय, हम्म, त्यांचे एवढे मोठे विचार नाहीये. हम्म, त्यामुळे त्यांना अर्जुनाची तुलना देता येणार नाही. हम्म, अर्जुनाची तुलना केव्हा देता येईल की बाकीचे 4 दुष्ट प्रवृत्तीने लढता आहेत किंवा 100 दुष्ट प्रवृत्तीने लढताय हम्म, आणि त्यातला एक व्यक्ती सत्प्रवृत्तीने लढतोय, धर्म वाचवण्यासाठी लढतोय, हम्म. तेव्हा त्याला अर्जुनाची उपमा देता येईल. पण मग भारताला अर्जुन म्हणता येईल का? भारताला नक्की अर्जुन म्हणता येईल, कारण की आजही मी सांगते, आजही मी भारताची पत्रिका वारंवार पाहते. हम्म, भारतात इतर देशांच्या तुलनेत सत्सद विवेक बुद्धी आहे. हम्म, एक खूप मोठा धोका झालेला आहे, हम्म, जसं राहू कुंभेत आहे. हम्म, त्यामुळे भारताला आतून आणि बाहेरून संकटाने घेरलेलं आहे. हम्म, म्हणजे बाहेरचे संकट ओके, हम्म, तुम्ही मग म्हणालात एकीकडे पाकिस्तान, एकीकडे चायना, एकीकडे बांगलादेश, तिथपर्यंत ओके. हम्म, परंतु हे वेगवेगळ्या स्वरूपात राहू रूप बदलणारा ग्रह आहे. हम्म, राहू भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे. हम्म, तो रंगरूप बदलून भारताच्या आत विविध ठिकाणी विविध स्वरूपात आहे हम्म, आणि तो सगळ्यात मोठा धोका आहे. हम्म, पण तरी सुद्धा भारत अर्जुन आहे. हम्म, भारत एकाच वेळी बाह्य देशांसोबत, देशातील संकटांसोबत सुद्धा लढा देईल. हम्म, भारत म्हणजे युद्धात उतरायच्या मानसिकतेत नाहीये. हम्म, ती मानसिकता मधल्या काळात मीडियाने निर्माण केली की भारताने वा 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 जिंकलं, हे जिंकलं, ते जिंकलं, यश गाठलं, आपला झाला पाकिस्तान. हम्म, ते मीडियाने निर्माण केली. हम्म, खरं तर तेव्हा सुद्धा युद्धाचा कोणताच प्लॅन नव्हता, नियोजनच नव्हतं. युद्ध करायचं हे नियोजनच नव्हतं. हम्म, नियोजन काय होतं की पेहलगामचा बदला घ्यायचा, हम्म. तो घेऊन झाला होता. मग हे सगळं चित्र उभं केलं गेलं हो. आणि आपल्यात ताकद आहे तर आपण घेऊन टाका, हे चित्र कोणी उभं केलं? मीडियाने उभं केलं. हम्म, तसा विषयच नव्हता. तिथे सत्सद्विवेक बुद्धी विचलित होण्याची शक्यता होती, हम्म, झाली नाही. आणि म्हणून मला पुन्हा एकदा भारतावर विश्वास वाटला की यस, भारतच हा देश आहे की जो ठामपणे धर्माच्या बाजूने उभं राहण्याची ताकद ठेवतोय. आणि कदाचित त्याचं कारण असं की आपल्या देशाला एवढ्या स्ट्रॉंग स्पिरिच्युअल नॉलेजचं बॅकिंग आहे. ऋषीमुनींनी केलेला तप हा सगळ्यांना कदाचित लाभेल सुद्धा. पण तुम्ही म्हणलात तसं की भारताने मित्रत्व हे कायमच पत्करलेलं आहे. पण कदाचित अलीकडे पहलगाम हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडवून आणलं आणि म्हणून ते झालं. पण ते कसं योग्य वेळेत थांबलं. पाकिस्तान पुन्हा अटॅक करेल? हो, पाकिस्तानची सत्सद्विवेक बुद्धीचं नाही, म्हणजे पाकिस्तानला अक्कल केव्हा येईल असा मी एक दिवस व्हिडिओ टाकला होता. हो, कारण त्यांना काहीच कळत नाहीये. त्यांना फक्त युद्ध, मारामारी, त्यांच्या देशात खायला अन्न नाही, कोणत्याच गोष्टीची काहीच सोय नाही, देशाची प्रगती नाही. आणि तरी सुद्धा ते युद्ध म्हटलं की लगेच उठून तयार आहेत. आणि त्यांना युद्ध हवं आहे. ते 4 दिवसांनी पुन्हा युद्धाला उभे राहतील. आणि आता सुद्धा भारताने त्यांना थांबवलंय. पाकिस्तान कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा काही काळ असा दिसतोय ॲस्ट्रॉलॉजी? हो, मग झालं ना, शनिदेव वक्री होत आहे ना 13 तारखेला. म्हणून तर भीती वाटते की 13 जुलैला शनिदेव 138 दिवसांसाठी वक्री होत आहे. मुळातच त्यांची बुद्धी ठिकाण्यावर नाही. वक्री शनिदेव मीन राशीत, त्यांची मेष रास, मेष लग्न, त्यांच्या व्ययस्थानात, मेष लग्नाच्या व्ययस्थानात, किंवा त्यांची मिथुन रास म्हटलं तर राशीच्या दशमस्थानात आणि लग्नाच्या व्ययस्थानात. त्यामुळे त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीचे 3-13 पूर्णच वाजणार आहे, जी नाहीचे मुळात.
तर ह्या 138 दिवसात अशा अनेक युद्ध होण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या देशांचे आपसात. त्याचं स्वरूप वेगवेगळं असेल. काही छुपे असतील, काही प्रत्यक्ष असतील, काही नैसर्गिक आपत्ती असेल, काही अपघात दिसतील पण घात असतील. जसं की घडतील घटना तेव्हा कळतील. ओके. वरून आपल्याला असं वाटेल हा ॲक्सिडेंट आहे. नाही, पण तो ॲक्सिडेंट नसेल, तो केलेला घडवून आणलेला असेल, अपघात असेल. अमेरिकेच्या राष्ट्रपतींबद्दल एक दोन प्रश्न असे होते. पहिलं तर समजा वैश्विक महायुद्ध आलं, वर्ल्ड वॉर 3 सुरू झालं, तर अमेरिका आणि चायना एकत्र भिडतील? तेच सांगता येत नाही. त्याचं कारणच असं आहे की अक्षरशः सुरू झालं तरी ते केव्हा इकडून तिकडे जातील, तिकडून इकडे येतील, कुणालाच कळणार नाही. कारण की अमेरिकेच्या राष्ट्रपतींना तर व्यापार हवा आहे, भरपूर व्यापार हवा आहे. आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातनं कदाचित बरोबर देखील आहेत. म्हणजे आता जी ट्रेड वॉर त्यांनी एप्रिलमध्ये सगळ्यांवरती टॅरिफ वॉर जी घोषित केली होती, त्याचा 90 दिवसाचा कालखंड आता जुलैमध्ये संपणार आहे. आणि त्याच्यानंतर कदाचित शनी पण वक्री होतोय त्याच वेळेला, असं तुम्ही म्हणताय. तर कदाचित त्याच्या थ्रू सुद्धा परत टॅरिफ वॉर काही देशांवर चालेल आणि काही देशांवर नाही, असंही होऊ शकतं का? कसं होतं ना की राहू जेव्हा कुंभेत आहे तेव्हा काय नेमकं होईल हे आपण ओळखूच शकत नाही. भ्रम निर्माण होतील, टॅरिफ वॉर होईल, वेगवेगळ्या पद्धती होईल, युद्ध होतील. मुळात आपण असं पॉइंट टू पॉइंट यावेळी बोलू शकत नाही, कारण ह्या घटनांचा घटनाक्रम असतो. पहिली घटना नेमकी काय घडते त्याच्यावर दुसरी घटना अवलंबून असते, दुसऱ्या घटनेवर तिसरी घटना अवलंबून असते. त्यामुळे सुरुवात काय कशी होईल एवढं पॉइंट टू पॉइंट बोलणं हे ॲस्ट्रॉलॉजीतही येत नाही. ॲस्ट्रॉलॉजी हे मुळात संकेतशास्त्र आहे, मार्गदर्शक शास्त्र आहे. ते आज काय सांगतंय, ते काय काय सांगतंय असं म्हणू शकतो आपण. एकीकडे शनिदेव जलतत्वात निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात वक्री झालेले, ते ज्या राशीत वक्री झाले त्या राशीचा स्वामी निर्बली होऊन उपचय स्थानात विवेक बुद्धी हरवून व्यापार, विवेक, मीडिया हे सगळं हरवून बसलेलं आहे. निसर्ग कुंडलीचा प्रथम स्थानाचा स्वामी मंगळ हा सिंह राशीत जाऊन प्रबळ होऊन केतूच्या युतीत गेलेला आहे. मंगळ केतू युती ही अंगारक असते. आणि पंचम स्थान हे तुमचं क्रिएटिव्हिटीचं, बुद्धीचं स्थान असतं. त्याने तुमच्या बुद्धीवर आक्रमण केलेलं आहे. आणि शनी मंगळ षडाष्टक आहे. चंद्र राहू शनीच्या कचाट्यात आहे. ही सगळी ग्रहस्थिती असं सांगते की तुमचं मानसिक संतुलन बिघडेल, तुमचं सत्सद्विवेक बुद्धी बिघडेल, तुमच्यावर नैसर्गिक आपत्ती येतील, तुमच्याकडे अपघात घडतील, तुमच्याकडे घात होतील, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. हा कालावधी नेमका कोणता, तर जो 2025 पासून सुरू होऊन 2033 पर्यंत तर नक्कीच चालणार आहे. कारण 33 मध्ये मकर राशीत शनिदेव, गुरुदेव वक्री आहेत मकर राशीपर्यंत, आणि मग ते कुंभेत मार्गी होणार आहेत. जर आपण पाहिलं तर मकर ही रास एकमेव अशी रास आहे, आपण मकर संक्रांतही मानतो की तिथे शनी आणि रवी यांचं भांडण संपून मैत्री झालेली. तर 2033 नंतर ही सगळी परिस्थिती निवळेल. 8 वर्ष या घटना होत राहतील, यांच्या घटनांचा क्रम होत राहील. मग त्याच्यात आपण असं पॉइंट टू पॉइंट सांगणं की हे असं होईल, मग असं होईल, मग असं होईल, असं नाही होत. प्रत्येक देशावर हे संकट आहे, त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे. काही देशांना खूप तीव्र लालसा झालेली आहे व्यापाराची, पैशाची, शस्त्र विक्रीची, सत्तेची, आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होत आहे. कुंभेतला राहू सत्ता मलाच पाहिजे. भीती कुठे वाटते माहितीये का? आज ज्या देशाला आपण विश्वगुरु मानतो, आणि खऱ्या अर्थाने ते विश्वगुरु पदाला येण्यासाठी ते असेच नाही आलेले. जवळजवळ गेल्या 40-50 वर्षामध्ये आपला डॉलर
स्ट्रॉंग करत करत, संशोधन करत, मग कुठल्याही सेक्टरमध्ये असो, टेक्नॉलॉजीमध्ये असो, सायन्समध्ये असो, मेडिसिनमध्ये असो, करत करत ते या उंचीला पोचलेले आहेत. पण आज त्याच देशाचे राष्ट्रपती 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे, किंवा काय पुढची चाल करतील हे कोणालाच कळत नाही. म्हणजे युद्ध मीच थांबवतो म्हणतात, किंवा टॅरिफ वॉर करतात आणि म्हणतात बघा कसं मी केलं, कसे मी पैसे आणले. आणि ह्याच्यामुळे कदाचित बाकीच्या राष्ट्रांमध्ये आणि त्या लिडरशिपमध्ये सुद्धा प्रचंड राग असा देखील निर्मित होत असतो आणि लोकांमध्ये भीती ही निर्मित होत असते. विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा विनाशकाल येणार असतो तेव्हा माणसाची बुद्धी फिरते, देशाची पण फिरते. दुसरा विभाग असा आहे की ब्रह्मांडाचा नियम आहे. जी गोष्ट वर जाते ती नंतर खाली येते. किंवा ज्योतिषशास्त्राच्या नियमाने जर आपण विचार केला तर ज्योतिषशास्त्रात महादशांचे टप्पे असतात. म्हणजे केतूची महादशा संपली की शुक्राची महादशा येणार आहे. त्याच पद्धतीने महादशांचे टप्पेच असे असतात की गुरु राहू असं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे वर जाणारा देश हा खाली येणार आहे, वर जाणारा माणूस कधीतरी खाली येणार आहे, आणि देशही येणारच आहे. आणि आता तसं विपरीत बुद्धी, विनाशकाळ आणि विपरीत महादशा हे सगळं चक्र लागू झालेलं आहे. आणि म्हणून तिकडची सत्ता बदलणार आहे, सत्ता परिवर्तन होणार आहे विश्वामध्ये. मग असे काही संकेत आहेत का की भारत, आपण म्हणतो भारत विश्वगुरू बनू शकेल? बऱ्यापैकी शक्यता आहे. किंबहुना अनेक ठिकाणी हे लिहिल्या गेलेलं आहे मधल्या काळात, किंवा पत्रिका पाहताना आपण जेव्हा पाहतो, भारताची जेव्हा निर्मिती झाली तो क्षण जो झालेला आहे तो हे सांगतोय की भारत विश्वगुरू बनेल. कारण की भारताने तेव्हा सुद्धा प्रॉपर वेळेवर स्वातंत्र्य घेतलं. जी घाई अमेरिकेने केली, म्हणजे 14 ऑगस्टला पाकिस्तानने केली. 14 ऑगस्टला स्वातंत्र्य घेतलं, ते पण पूर्ण 14 ऑगस्ट येऊ दिलं नाही, त्याच्याही 30 मिनिट अगोदर घेतलं. म्हणजे जर पाकिस्तानचा आपण तेव्हाचा इतिहास पाहिला, पत्रिका बनवताना मी अगोदर एकदा 14 ऑगस्टची बनवली होती, त्यांची स्वातंत्र्य दिन पाहून मला काही मॅच होत नव्हती ती. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण अधिक अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं ते 13 ऑगस्टला 23:30 स्वातंत्र्य आहे. भारताने पूर्ण 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य घेतलंय आणि तिथेच विश्वगुरू होण्याचे बीजारोपण झालेलं आहे. कोणतीही घटना डायरेक्ट होत नाही, तिच्या अगोदर बीजारोपण होतं, मग घटना घडते. तर ते बीजारोपण भारताच्या पत्रिकेत झालेलं आहे की भारत विश्वगुरू होईल. तुम्ही मगाशी पाकिस्तानचं बोललात ना, थोडंसं विषयाला सोडून थोडासा बाजूला जातोय, पण त्याचं कारण आता समजेल. पाकिस्तानबद्दल बोललात की पाकिस्तानची जी पत्रिका आहे ती मॅच झाली नाहीत तुम्ही म्हणलात. आणि आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुमची पण एक स्वतःची पद्धत आहे, ज्योती जोशी पद्धत, जे पद्धती, त्या पद्धतीनुसार मग तुम्हाला असं मॅच करता आलं का ते पाकिस्तानचं? होय, जे पद्धती म्हणजे ब्रह्मांडाचा नियम आहे, कोणत्याही घटनेचं रिपिटेशन हे त्याच मिनिटाला पुन्हा होतं जेव्हा ग्रहस्थिती सिमिलर झालेली असते. तर असे जेव्हा जेव्हा प्रश्न होतात की पत्रिका मॅच होत नाही, तेव्हा आम्ही ती जे पद्धतीने टॅली करतो. आणि तेव्हा मग लक्षात येतं की नाही, ही पत्रिका अशी असायला हवी. ब्रह्मांड चुकत नाही, चुकतो माणूस. आता तुम्हाला इतकी गंमत सांगते की खूप असे नियम असतात जेव्हा आपण पत्रिका पाहतो ना, तर लक्षात येतात की एका कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या पत्रिकेत चंद्रगुरु युती आहे म्हणजे आहे, कालसर्प दोष आहे म्हणजे आहे. हे कसं काय होतं? तुम्ही अगदी सी सेक्शनचं टाइम काढलं तरी ते तसंच घडेल, कारण ते त्या कुटुंबाचं योग असतात. त्या बालकाने असंच कुटुंब निवडलेलं असतं की ज्या कुटुंबात तो दोष असेल तिथे त्याचा जन्म होईल, कारण ते त्याच्या मागच्या जन्माचं कर्म असतं. जे पद्धती ही जन्म याचे कर्मसंबंध याच्यावर आधारित आहे. आणि त्याचा एकच नियम आहे की ब्रह्मांडाचं स्वतःचं सूत्र आहे, ते प्रत्येक घटना त्याच पद्धतीने रिपीट करतात.
इनोटॉक्सवर कधीतरी पुढे एकदा जे पद्धतीविषयी बोलायला आवडेल. होय. परत विश्व महायुद्धाकडे जे पद्धतीचं अजून एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक लोकांकडे स्वतःची पत्रिका नसते, जन्मवेळ माहीत नसतं. अशा लोकांना स्वतःच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांचे अट्रॅक्शन असतं. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पद्धतीतून घेता येतात. अरे वा. एकदा आपण बोलूयात त्या विषयावर. नक्कीच. पुन्हा एकदा युद्धाकडे समजा परत आलो तर युद्ध म्हणलं की मनुष्यहानी आली आणि खूप अपरिहार्य अशा किंवा नकोशा अशा घटना होणारच. पण ते युद्ध अटल आहे असं तुम्ही म्हणालात. पण मग हे युद्ध सुरू असताना किंवा या युद्धाच्या काळामध्ये समजा आपण इन्व्हेस्टमेंट्स बाबतीत विचार केली तर स्टॉक मार्केट का गोल्ड का रिअल इस्टेट का लँड कुठल्या गोष्टीमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी? थोडासा असा वेगळाच प्रश्न विचारला, कारण की आयुष्य तर सुरू राहणारच आहे आपल्यासारख्या लोकांचं. लीडर्स युद्ध करतील. जान आहे तो जहान आहे. युद्ध सुरू झालं तर मुळात जगाचं पॉप्युलेशन 1/3 उरेल. त्यामुळे हा प्रश्न तिथे फारसा योग्य ठरत नाही. मुळात पॉप्युलेशनच खूप कमी होईल जागतिक लेवलने जर युद्ध सुरू झालं तर. महाभारतानंतर वर्षामध्ये होईल. आणि महाभारतानंतर भारतात जी शांतता नांदली त्याचं कारणच असं आहे की महाभारत काळात जी जीवितहानी झाली. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा संवाद आहे. तेव्हा श्रीकृष्ण तिला विचारतो, सखी तू काय मिळवलंस? सर्वत्र लाश, सर्व माणसं मेलेली, मिळवलं काय? तेव्हा मग ना पैशाची किंमत उरते, ना शेअरची उरते, ना सोन्याची उरते, ना जमिनीची उरते. जिथे माणूस संपतो तिथे कसलीच किंमत उरत नाही. ज्या गोष्टीसाठी युद्ध सुरू होतं त्या गोष्टीचीही किंमत उरत नाही. ना तुमच्या प्रतिष्ठेची उरते, ना सत्तेची उरते, ना डॉलरची उरते, ना रुपयाची उरते. पण जर हे आज कळलं जे त्या पदावर आहेत त्या सगळ्या लोकांना, सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली तर युद्धच होत नाही. पण ते युद्ध अटळ आहे. श्रीकृष्ण थांबवू शकला नाही तर आपण काय थांबवणार? आपण प्रयत्न करतोय. आपण मागच्या वर्षापासून प्रयत्न करतोय. मागच्या वर्षापासून सातत्याने आपण हाच प्रयत्न करतोय, लोकांनी शिव आराधना करावी आणि कालभैरव आराधना करावी. कारण या दोघांमध्ये हे सामर्थ्य आहे की शनी मंगळ राहू केतू, जसं आपण आता बोललो, शनी मंगळ षडाष्टक, राहू कुंभेत, केतू सिंहेत, मंगळाच्या युतीत, या सगळ्यांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते भगवान शिव कालभैरव यांच्यात आहे. आज ते शिवतत्वाचं ते पेंटिंग कदाचित आपणूनच चालून आलंय आपल्या एपिसोडसाठी. शक्यता आहे असं ते. मागच्या वेळी ते इथे नव्हतं आणि मला तिथे आहे असं का वाटलं माहित नाही, पण मागच्या वेळी नव्हतं. या पेंटिंगची स्टोरी सांगू का? हो. आमच्या इनोटॉक्समध्ये कपिल जोशी म्हणून एक गेस्ट आले होते. बरं. आणि कपिल जोशींचं एक उपक्रम असा आहे, त्याला म्हणतात ते ओपन आईड मेडिटेशन. आणि त्यांच्या टीममधल्याच एका अतिशय होतकरू आर्टिस्टनी हे पेंटिंग बनवलेलं आहे. आणि हे पेंटिंग कसं वापरायचं याच्यावरती कपिल जोशी सांगतात की हे पेंटिंग ज्यांच्या घरी असेल त्यांनी या पेंटिंगकडे रोज दिवसातनं 5 ते 7 मिनिटं ओपन आईड म्हणजे खुल्या डोळ्यांनी बघून मेडिटेट करावं. आणि त्यावेळेला जो काही मंत्र मनामध्ये येत असेल, म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही सांगितलं होतं की महामृत्युंजय मंत्र सांगितला होता, किंवा ओम नमः शिवायचा पंचाक्षरी मंत्र असेल किंवा गायत्री मंत्र असेल तर तो मनामध्ये त्यांनी म्हणायचा. तर हे पेंटिंग आम्ही याकरता आणलं मॅडम की समजा कोणाला पाहिजे असेल तर इनोटॉक्समध्ये ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतील. आमचा ईमेल ॲड्रेस तिथे दिलेला असतो आणि त्याच्यावर ते सांगू शकतात की आम्हाला असं पेंटिंग हवं आहे. मग हे एकच पेंटिंग असं नाही, पण नेहा जिनी हे पेंटिंग बनवलं आहे ती याच्या अनेक आवृत्त्या पण बनवू शकते. ग्रेट. आणि गायत्री मंत्र सुद्धा खूप उपयुक्त आहे. भगवान शिवकडे पाहून जर तुम्ही गायत्री मंत्र म्हटलेत, आता आपण आपल्या चॅनलवर सुरू केले 146 प्रकारचे गायत्री मंत्र असतात. बर.
वैश्विक शांततेसाठी हा उपाय आपण सुरू केलेला आहे. रोज एक गायत्री मंत्र देतो आणि प्रत्येकाने ते म्हणावे. तर आपल्या चॅनलवरचे खूप प्रेक्षक, कोणी 11 वेळा, कोणी 21 वेळा, कोणी 108 वेळा म्हणतंय की सामूहिक मंत्र प्रभावाने दुष्प्रवृत्ती कमी व्हावी, सुप्रवृत्ती वाढावी, सत्सद्विवेक बुद्धी चांगली व्हावी, विचार प्रक्रिया चांगली व्हावी. आणि त्यावेळी जर अशी पेंटिंग समोर असेल तर दी ग्रेट, म्हणजे स्वतःसाठी नाही पण आपल्या देशासाठी, आणि आपली जी एक सुप्त इच्छा आहे किंवा आपल्या देशाला ही ग्रहस्थिती लाभली आहे की भारत आज वैश्विक गुरु बनू शकतोय, त्याला खारुताईचा वाटा म्हणा. बरोबर. पण जर अशा पेंटिंग समोर बसून गायत्री मंत्र ते म्हटले किंवा सेवाच झाली, ती सेवाच म्हणायची ती. स्वतःसाठी तर आहेच उपयुक्त, पण देशासाठी पण खूप उपयुक्त ठरेल. बरोबर. आणि तुम्ही असं हे म्हणलात ना, त्याच्यावरती हे पेंटिंग्सचा हा उपक्रम पॉडकास्टमध्ये का, असा कदाचित प्रश्न पडू शकतो. तर असं आमचं म्हणणं आहे की ह्या पेंटिंग्समधनं येणारी धनराशी किंवा येणारे जे फंड्स येतील ते आम्ही 2 आमचे फाउंडेशन्स आहेत, त्या फाउंडेशन्सला आम्ही हे पूर्ण स्वरूपाने डोनेट करणार आहोत. म्हणजे मोहनजी फाउंडेशन, एक मोहनजी आहेत त्यांचं आहे, आणि अनुभूती, प्रोजेक्ट अनुभूती, जे अक्कलकोटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. तर त्या फाउंडेशनला सुद्धा येणारी धनराशी आम्ही या पेंटिंग्समधनं डोनेट करणार आहोत. ग्रेट, खूपच छान. आणि आज पॉडकास्टकडे किंवा चॅनलकडे ही पॉवर आहे की जर आपण चांगलं काम करू शकत असू तर आपण नक्की करावं. तुमच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. एक शेवटचा प्रश्न उरतोय, तो म्हणजे वैश्विक महायुद्ध होईल, खूप मोठ्या प्रमाणात युद्ध होईल, पॉप्युलेशन पण खूप कमी होईल असं म्हणताय. पण मग युद्ध झालंच तर या अख्ख्या जगामध्ये असे कुठले देश असतील का की जिथे ते सेफ असतील, तिथे कमीत कमी हानी होईल? सगळ्यात सुरक्षित भारत, असे संकेत दाखवते कुंडली भारताची कुंडली सांगते. माझे अनेक जातक जे परदेशात आहेत ते जेव्हा सल्ला घेत आहेत तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगतोय की लवकरात लवकर भारतात या. खरंच मी 1 to 1 जेव्हा माझे जातक माझ्याशी बोलतायत, आता तेही ऐकत असतील, अनेक वेळा माझे जातक इथे येतातच. मागच्या वेळी इकडे पॉडकास्ट पाहून तिकडे त्यांनी मला माझ्या चॅनलवर कमेंट टाकली. अनेकांना मी हेच सांगते, लवकरात लवकर भारतात या. आणि गंमत सांगते मी तुम्हाला, काय विश्वाचं सूत्र असेल मला माहिती नाही. पत्रिकेत असं असतं की तुमचं भाग्योदय कुठे होईल किंवा येणारा काळ तुमच्यासाठी कोणत्या देशात चांगला. तर आता अनेक परदेशी नागरिक त्यांच्या पत्रिका जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तिथे असं मेन्शन असतं की यांना आता देश जास्त लाभदायक आहे. सगळ्यात सुरक्षित देश भारत येणाऱ्या काळामध्ये. मॅडम, तुम्ही आमच्या इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलात आणि अतिशय गंभीर अशा विषयावरती, पण महत्त्वाच्या विषयावरती तुम्ही आम्हाला परत एकदा मार्गदर्शन केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गायत्री मंत्र, शिवसाधना हाच खरा मूल्यवान उपाय ठरणार आहे येत्या 8-10 वर्षांमध्ये असं दिसतंय. थँक्यू सो मच. आणि आपण पुन्हा धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.